सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रामध्ये गेल्या कित्येक वर्षापासून मुस्लिम व ख्रिश्चन समाजातील बांधवांसाठी दफनभूमीचा प्रश्न फार महत्त्वाचा झालेला आहे। सध्याच्या परिस्थितीनुसार विचार करता सदर समाजासाठी दफनभूमी आवश्यक आहे का, तर 100% आवश्यक आहे। मात्र या नाजूक प्रश्नाचं भांडवल करून काहीही प्रवृत्तीच्या राजकीय मंडळींनी स्वतःच्या स्वार्थासाठी चुकीची जागा संपादन करण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे। त्याबाबत तत्कालीन मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे असतील, तत्कालीन जिल्हाधिकारी असतील, तत्कालीन मनपा आयुक्त असतील, आम्ही वारंवार तक्रारी केलेल्या आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिलेले आहेत। शामराव मधील जी जागा दफनभूमीसाठी संपादित करण्याची चालू आहे ती जागा 12 महिने दलदलीत असते। त्या जागेत 2 फुटावर खोदल्यानंतर पाणी लागते। तसेच महानगरपालिकेने टाकलेल्या ड्रेनेज योजनेच्या पाईपलाईन सुद्धा पाण्याच्या प्रेशरने वर आलेल्या आहेत। तसेच दोन्ही समाजातील सुज्ञ नागरिकांचा सदर ठिकाणी दफनभूमी करण्यासाठी विरोध आहे। मात्र यातील दलाल त्यांना भीती घालून त्यांचा आवाज दाबत आलेले आहेत। 2 दिवसापूर्वी स्थानिक वृत्तपत्रातून सदर दफनभूमीसाठी महापालिकेने पैसे जिल्हा अधिकारी कार्यालयाकडे वर्ग केले आहेत, अशा आशयाच्या बातम्या वाचण्यात आल्या। जिल्हाधिकारी आणि मनपा आयुक्त यांनी सदर ठिकाणी जाऊन पाहणी करून तज्ञांकडून मार्गदर्शन घेऊन व अहवाल घेऊन पुढील निर्णय करावा, अशी मागणी हिंदू एकता आंदोलनाच्या वतीने हिंदू एकता आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार नितीन शिंदे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली। सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेने नुकतंच शामराव नगर येथील मुस्लिम व ख्रिश्चन दफनभूमी जागा घेण्यासाठी 25,58,00,000 रुपये सांगली जिल्हाधिकारी कार्यालयाकडे वर्ग केलेले आहेत। ते वर्ग केलेले पैसे जागा मालकांना किंवा जागा मालकांच्याकडून ज्यांनी वटमुक्तियार पत्र घेतले त्यांना देण्यापूर्वी या जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी शामराव नगर येथे जाऊन पाहणी करावी, ती जागा दफनविधीसाठी योग्य आहे का, तांत्रिकदृष्ट्या त्याची तपासणी करावी। महापालिकेने ज्या वेळेला ड्रेनेज योजना त्या परिसरात राबवली त्यावेळेला जमिनीखालच्या पाईप ह्या पाण्याच्या प्रेशरनं वर आल्या आणि काही पाईप ह्या गायब झाल्या आणि म्हणून आमचं म्हणणं आहे की ती जागा दफनविधीसाठी योग्य नाही। त्याचबरोबर त्यांच्या समाजातले, मुस्लिम समाजातले, ख्रिश्चन समाजातले अनेक चांगले लोक येऊन आमच्याकडे सांगतायत की ही जागा आमच्या गळ्यामध्ये मारायचा प्रयत्न चालू आहे, यामध्ये कोट्यावधी रुपयाचा घोटाळा होणार आहे। मी स्वतः राज्याच्या मुख्यमंत्र्यांना भेटून, त्यावेळचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना भेटून चौकशीची मागणी केली होती आणि त्याची चौकशी करा असेही आदेश त्यावेळी दिले होते। आणि त्या आदेशाचं पुढे काय झालं, या सगळ्या गोष्टी बासानात गुंडाळून घाई गडबडीत हे पैसे देण्याचे प्रयत्न सुरू आहेत। ह्याची जबाबदारी निश्चित केली पाहिजे। हे पैसे दिल्यानंतर ह्याला जबाबदार कोण, यांच्याकडून भविष्यात पैसे वसूल करता आले पाहिजेत। एकीकडे घरपट्टी वाढवायचा प्रयत्न करताय, का घरपट्टी वाढवताय, तर विकासाची कामं झाली पाहिजेत आणि दुसरीकडे मात्र त्या ठिकाणी 25,58,00,000 रुपये जागेसाठी आणि त्याच्यावर मुरुम टाकण्यासाठी 50 ते 60 कोटी रुपये खर्च येणार। 100 कोटी रुपये त्या ठिकाणी त्या दलदलीमध्ये मातीमध्ये घालायचं काम तुम्ही करणार आहात, हे जनतेचे पैसे आहेत। म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी एक जबाबदारी अधिकारी म्हणून त्या ठिकाणी जावं, पाहणी करावी, तांत्रिक अहवाल घ्यावा आणि मगच पुढील योग्य तो निर्णय घ्यावा, अशी मागणी मी हिंदू एकता आंदोलनाच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे निवेदनाद्वारे केलेली आहे।